नमस्कार मित्रांनो, मराठी मंजिरी या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. सध्या आपली तन्वी आणि आर्यनची प्रेमकथा चालू आहे हे तुम्हाला माहीत आहे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्रायबर करा, म्हणजे या पुढील नवीन नवीन कथा तुम्हाला सर्वप्रथम ऐकायला भेटतील. आणि हो, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पण शेअर करायला विसरू नका आणि लाईक पण करा. चला तर आजची कथा पाहूया आपण. आर्यनने बाईक स्टार्ट केली आणि गाडी कॉलेजच्या गेटबाहेर मुख्य रस्त्याला लागली. तन्वी आणि आर्यन दोघांचीही मनात धाकधूक सुरू होती. एरवी सगळ्यासोबत ग्रुपमध्ये हसणारा, खिदळणारा आर्यन आज एकदम शांत होता. तो मध्येच बाईकच्या मिररमधून मागे बसलेल्या तन्वीला न्याहाळण्याचा प्रयत्न करत होता. तर तन्वी अवघडलेल्या स्थितीत साडी सावरत रस्त्याकडे पाहत होती. तिच्या मनात विचाराचे काहूर माजले होते. हा माझ्याबद्दल काय विचार करत असेल? मी साडीत फारच विचित्र तर दिसत नाही ना? काही अंतर पार पडल्यावर आर्यनने शांतता भंग करण्याचे ठरवले. तो गाडीचा स्पीड थोडा कमी करत म्हणाला, तन्वी, आज खूप छान दिसतेस. आय मीन, हा स्काय ब्लू कलर तुला खूप सूट होतोय. अचानक मिळालेल्या या कॉम्प्लिकेटमुळे तन्वीच्या गालावर लाल रंगाची छटा उमटली. तिने मान खाली घातली आणि हळूच म्हणाली, थँक्यू, पण मला साडी सांभाळायला फार त्रास होतोय. मुलीने खूप फोर्स केला म्हणून नेसली, नाहीतर मी कधी असली धाडस करत नाही. आर्यन हलकेच हसला. त्रास होतोय? पण खरं सांगू, अजिबात तसं वाटत नाही. खूप ग्रेसफुल वाटतेस तू. मैदानावर जेव्हा तू मला खेळताना पाहत होतीस तेव्हा माझ्या चेहऱ्यावर जी स्माईल होती तशीच स्माईल आज मिसिंग आहे. एवढं टेन्शन नको घेऊ, एकदम रिलॅक्स बस. आर्यनने त्या दिवशी मैदानावरची गोष्ट काढल्यामुळे तन्वी थक्क झाली. याचा अर्थ याने मला गर्दीत नोटीस केलं होतं. तर हे आठवून तिच्या मनातील भीती कुठल्या कुठे पळून गेली आणि तिच्या चेहऱ्यावर तीच ओळखीची मोकळी स्माईल परत आली. रस्त्यावर अचानक एक मोठा स्पीड ब्रेकर आला. आर्यनने ब्रेक दाबला आणि गाडीला थोडा झटका बसला. नकळत तन्वीचा हात आर्यनच्या खांद्यावर स्थिरावला. त्या एका स्पर्शाने दोघांच्याही अंगावर शहारा आला. तन्वीने पटकन हात मागे घेण्याचा प्रयत्न केला, पण आर्यनने हलकेच डाव्या हाताने तिचा हात पकडला आणि म्हणाला, पडू नकोस, पकडून बसली तरी चालेल. आय डोंट माइंड. तन्वीने पुन्हा विरोध केला नाही. तिने हलकेच त्याचा खांदा धरून ठेवला. आता त्यांच्यातील ते सुरुवातीचे अंतर आणि अवघडली पण पूर्णपणे मिटले होते. हॉटेलच्या जवळ पोचताच सोनिया, अवनी आणि बाकीचा ग्रुप आधीच तिथे पोचलेला दिसला. सोनियाने दूरूनच तन्वी आणि आर्यनला एकत्र बाईकवरून उतरताना पाहिले. तन्वीच्या चेहऱ्यावरची लाज आणि आर्यनच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सोनियाने अवनीला टाळी दिली. प्लॅन एकदम यशस्वी झाला होता. गाडीवरून उतरताना तन्वीचा साडीचा पदर बाईकच्या हुकमध्ये अडकला. ती सटकन मागे ओढली गेली. अरे रे रे, ती ओरडणार इतक्यात आर्यनने पुढे होऊन तिचा पदर अगदी काळजीपूर्वक हुकमधून सोडवला. दोघेही अगदी जवळ आले होते. इतके जवळ की एकमेकाच्या श्वासांचे आवाज ऐकू येत होते. आर्यनने तिच्या डोळ्यात पाहत म्हटले, सांभाळून तनू. आर्यनने पहिल्यांदाच तिला तनू अशी हाक मारली होती, जी फक्त तिच्या जवळच्या मैत्रिणी मारायच्या. तन्वीने नुसतीच मान डोलवली आणि दोघेही ग्रुपच्या दिशेने चालत निघाले. हॉटेलच्या टेबलवर गप्पांचा फड रंगला होता, पण आज आर्यन आणि तन्वी या दोघांचे लक्ष ग्रुपच्या गप्पापेक्षा एकमेकांवर जास्त होते. जेवता जेवता मध्येच दोघांच्या नजरा एकमेकांना भिडायच्या.
आणि दोघेही चोरून हसायचे. कॉलेजच्या त्या ट्रेडिशनल डेने या दोन मनांना नकळतपणे खूप जवळ आणले होते आणि त्याच्या या नव्या प्रवासाची सुरुवात सुंदर झाली होती. त्यानंतर हॉटेलमध्ये लंच संपवून सगळेजण पुन्हा कॉलेजच्या दिशेने निघाले. परतीच्या प्रवासातही तन्वी आर्यनच्याच बाईकवर बसली होती. पण आता तिच्या मनातली भीती आणि अवघडलेपण पूर्णपणे निघून गेलं होतं. दोघांमध्ये मनमोकळ्या गप्पा झाल्या. पुढील काही दिवसात ॲज्युअल डेच्या प्रॅक्टिसच्या निमित्ताने आर्यन आणि तन्वी एकमेकांना वारंवार भेटू लागले. ग्रुपमधील इतर मित्रांनाही कळून चुकले होते की या दोघांमध्ये काहीतरी खास नक्कीच सुरू आहे. आर्यनने अखेर ॲन्युअल डेच्या दिवशी जेव्हा तन्वी एका सुंदर ड्रेसमध्ये स्टेजवरून खाली आली तेव्हा तिला बाजूला नेऊन आपल्या मनातील भावना स्पष्टपणे सांगून टाकली. तन्वीला तर हेच हवे होतं. तिनेही आनंदाने होकार दिला. कॉलेजच्या त्या सुंदर वातावरणात मित्राच्या साक्षीने आणि एकमेकाबद्दलच्या आदराने त्यांच्या एका नवीन आणि गोड नात्याची सुरुवात झाली. दोघांनीही आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता एकमेकांना नेहमी साथ देण्याचे ठरवले.